जेव्हा ते तिकडे थांबले होते, एक अशी अँबॅसिडर आली आणि त्या अँबॅसिडर म्हणून एक बाई उतरली. ती म्हणजे माझी गाडी परत बंद पडली. आणि जो तो माणूस होता, उल्हास नाव होतं त्या माणसाचं, जो मी बोललो 6 फूट 5 इंचाचा मेकॅनिक, तो उठला, काय मॅडम आज परत गाडी बंद पडली का? म्हटली हो, मागेच माझं परत मला ती धडकली गाडी मागून आणि माझी गाडी बंद पडली, तू ठीक कर. जसं डिसूजा ते बघायला गेला काय झालंय गाडीला, तर त्या गाडीचा जो मागचा भाग होता तो पूर्ण असं क्रश झाला होता. ओके. तो म्हटला की तुम्ही कुठे बसला होता? ओ माय गॉड. मी तर मागेच बसली होती. तुम्ही जिवंत कसं वाचलं? नाही बोलले, मी जिवंत वाचलेच नाही. ते गावाकडून, कोकणातलेच आहेत बहुतेक ते, तर गावाकडून जेव्हा इकडे येत होते मुंबईकडे, तर रात्रीची बस होती. बसमध्ये ते बसले होते आणि बरेच लोक होते आणि बस हायवेवरून येत होती आणि थोड्या वेळासाठी ती थांबली काही कारणासाठी. आणि ह्याला दिसलं की एक बाई आहे, डोक्यावर हंडा आहे, मटका, आणि त्याच्यामध्ये जाळ आहे, म्हणजे आग आहे, आणि ते घेऊन चालले. पण जेव्हा ह्याने बघितलं त्या बाईच्या चेहऱ्याकडे, तर तिचा चेहराच नव्हता. हाय सिद्धेश. हॅलो. काय म्हणतो, कसं आहेस? मजेत आहे. मी ऍक्च्युली आपण हिंदीमध्ये पॉडकास्ट केले, आय थिंक 2-3 केले. हो, 4 झालेत. हो. आणि तुझ्या ज्या कथा होत्या, गोष्टी होत्या, स्टोरीज होत्या, त्या एवढ्या इंटरेस्टिंग आणि एवढ्या युनिक होत्या की मी तुला मराठीसाठी पण बोलवलं. हो, थँक्यू, मला बोलवलं तुम्ही इकडे. येस. आणि मराठी आपण आता जस्ट स्टार्ट केलेला आहे. आणि माझी इच्छा आहे की तू इकडे हिंदीपेक्षा काहीतरी नवीन असं काही सांगशील आम्हाला, कारण तू बऱ्याच काय म्हणतो आपण, बरेच कामं करत असतोस. कॉमिकॉनमध्ये आहेस तू, स्वतः अघोरी विद्या शिकतोयस आणि बरंच पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर पण आहेस तू, रिसर्च करतोयस, अभ्यास करतोय. बेसिकली प्रोफेशनल नसावा, पण तू अभ्यास करतोयस. येस. सो तुला बरेच काही अनुभव येतच असतील, तर ते अनुभव मला ऐकायला आवडेल आणि ऑडियन्सला पण. येस. प्रथमतः धन्यवाद, मला मराठीसाठी बोलवलं आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या पुढच्या मराठीच्या वाटचालीसाठी. थँक्यू. येस. आणि हो, म्हणजे मी ॲज सच अघोरी विद्या शिकत नाही, पण मी ऑब्झर्व करतो की अघोराच काय आहे, आणि मला आपलं जे पुरातत्व जो भाग आहे इतिहासाचा, तो वाचायला आणि अभ्यास करायला आवडतो. अघोरी विद्यांचं वाचन करायला आवडतं मला, पण दॅट इज कॉल्ड विझार्ड. लाईक मी स्वतःला विझार्ड म्हणतो, जादूगार, पण मी सॉर्सरर नाहीये. सॉर्सरर म्हणजे जे म्हणतात की आम्हाला दैविक शक्ती वगैरे आहे, अशा गोष्टींवर माझा विश्वास नाहीये. माझा नॉलेजवर, ज्ञानावर विश्वास आहे. आणि त्या अनुषंगाने मी तो अभ्यास करायचा प्रयत्न करतो की जर हे वर्ल्ड आहे आपलं माणसांचं, त्याला जर आपण पॅरलल वर्ल्ड केलं तर ते असू शकतं का? कारण जर आपण विश्वाचा शोध घेत गेलो तर अशा खूप गूढ गोष्टी आहेत. आता आपल्याला माहित नव्हतं कृष्ण विवर म्हणजे ब्लॅक होल, माहित नव्हतं ते आहे. जसं आपण आकाशगंगेमध्ये जातो आणि द मुमेंट आपण आकाशगंगेमध्ये जातो आणि आपण म्हणतो कृष्ण विवर. ब्लॅक होलची अशी शक्ती आहे की तुम्ही त्यातून टाइम ट्रॅव्हल पण करू शकता, किंवा जर तुम्ही आत गेले तर तुम्हाला ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा लॉ ऑफ फिजिक्स तिकडे मान्य केला जात नाही, तुटतो. तर जर सायंटिफिकली अशा काही गोष्टी असतील तर ह्या ज्या आपण म्हणतो काही गोष्टी ज्या माणसाच्या विचारांच्या पलीकडे, ज्याला आपण नॉर्मल भाषेत भूत प्रेत म्हणतो, त्यांचा एनर्जीच आहेत त्या. आणि आपण म्हणतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह, मला असं वाटतं की आपल्याला ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये पण जायला नाही पाहिजे, कारण जी गोष्ट माझ्यासाठी पॉझिटिव्ह आहे ती कोणासाठी तरी निगेटिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल, आपण माणूस आहोत आणि आपण काही जण चिकन खात नाही, काही जण चिकन खातात, पण जर आपण जीव हा विचार केला की जीव हा महत्वाचा आहे, मग चिकन पण खाऊ नये. तसंच प्रत्येकाला ते अनुसरून असतं. तर भूत म्हणेल की हे माझं वर्ल्ड आहे, ही माझी जागा आहे, तुमची जागा, तुम्ही तुमच्या घरात राहता, असं मी माझ्या घरात राहतो. तुम्ही जर माझ्या झाडाखाली येऊन लघुशंका करत असाल तर भूत चिडणारच तिथे, तो म्हणेल ती माझी प्लेस आहे. अशा खूप जागा असतात भूतांच्या. आता आपण म्हणतो की स्पेसिफिक कोणत्या जागा असतात असं नाहीये, पण आपण आजी आजोबांच्या गोष्टींमधून, दंतकथांमधून, मायथॉलॉजिकल रेफरन्स मधून आणि आपल्या ज्या रूढी चाली आहेत त्यातून ह्या लोकांना भेटतो.
मग त्यामध्ये भूत आली, पिशाच आला, पित्र आली, बरोबर. त्याच्यानंतर वेताळ बाबा आला, हो. मुंजा आला, राखणदार आला, जागेवाला राखणदार, बायंगी आली, हडळ आली, असे खूप भूतांचे आले. प्रकार आहेत. आणि महाराष्ट्र एवढा सुंदर आहे की महाराष्ट्राला इतिहास खूप छान आहे. हो. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वीरांचे आणि बीरांचे देखील भूत आहेत. हो. की सैनिक ज्यावेळी मरतो पण त्याला युद्ध करताना तो मेलाय, त्यामुळे त्याची युद्धाची जी इच्छा आहे ती कंप्लीट झालेली नाहीये, कारण त्याला माहित नाही तो मेलाय आणि त्याला प्रोटेक्ट करायचंय. बरोबर. त्यामुळे कदाचित त्याचा आत्मा राहिलेला असतो. काही लोक म्हणतात किल्ल्यांच्या साईडला अजूनही घोड्यांच्या टापांचा आवाज येतो. युद्ध होते असं वाटतं. अजूनही जर तुम्ही खडकी कॅन्टोन्मेंट, पुण्यामध्ये एक भाग येतो, तिकडे जर तुम्ही रात्रीला गेला आणि गणेश खिंड आणि खडकी कॅन्टोन्मेंट जर तुम्ही शांततेत बसला तर तुम्हाला कदाचित कधी कधी रात्री तो आवाज जाणवतो की तिकडून घोड्यांच्या टापांचा आवाज येतोय. खूप इतिहास आहे महाराष्ट्राला. स्पेसिफिकली माझी जी आवडती शहरे भूतांच्या बाबतीत ती 5 आहेत. एक आपलं पुणे, ओके, दुसरं रत्नागिरी, तिसरं आहे ठाणे, चौथं आहे कल्याण आणि 5वं आहे पनवेल. खोपोली आणि पनवेल मधला रोड. मी त्याच्याच रिलेटेड काही मायथॉलॉजिकल आणि काही लोकांच्या तोंडी असलेल्या गोष्टी ज्या आपण आजी आजोबांकडून ऐकत आलो, बरोबर, त्या सांगायचाच प्रयत्न करेन. नक्की नक्की आम्हाला ऐकायला आवडेल. येस येस. तर सिद्धेश, आता तू तुझे 5 शहर किंवा जागा सांगितल्या जिकडे भूतांच्या बाबतीतल्या गोष्टी तुला आवडतात किंवा तिकडच्या गोष्टी तुझ्याकडे आहेत असं तू म्हणू शकतोस. तर मग पहिला कुठून सुरुवात करतो? कारण आय थिंक आपण लास्ट टाइम पुण्यावरती भरपूर गप्पा मारलेल्या आहेत. तर मग मला वाटतं तू आज पनवेल किंवा लोणावळा अशा या ठिकाणाहून चालू करू शकतोस. हो, मोस्टली म्हणजे लोणावळा आणि पनवेल हे अशी शहर आहेत. बेसिकली तुम्ही तिकडे बघत असाल तर एक्सप्रेस वे आहे, बरोबर, आणि जुना पुणे बॉम्बे हायवे पण आहे. आणि दोन्ही रोड्स मध्ये द मोमेंट तुम्ही रोड बोलता तिथे ऍक्सिडेंट्स होतात. आणि तिकडे आपण सो कॉल्ड ज्या एनर्जीज असतात त्या अडकलेल्या असतात असं म्हणू शकतो. बरोबर. आणि लोणावळा तर खूप जुना आहे. म्हणजे लोणावळ्याचे तर भूतांचे किस्से खूप जुने, म्हणजे तुम्हाला भुसे डॅमचे किस्से मिळतील. किंवा मग थोडेसे पुढे आलं तर लोणावळा खंडाळ्याचा बायपास आहे, जिथं तुम्ही मोस्टली माकडांना बघा बिस्किट वगैरे देतात. सो त्याच्यात थोडं पुढे गेलं ना एक सर्व्हिस रोड लागतो आणि तिथे एक बंद पडलेली कंपनी आहे. आणि ती जी कंपनी आहे ती बेसिकली केमिकल रिलेटेड होती. आणि तिथे ऍक्च्युली एकदा काय झालं की एक कपल होतं आणि ते रात्री चाललेलं होतं. आणि कपलचा जे कपल जे होतं ते मुंबईमधलं होतं आणि ते सांताक्रूजला राहायचं. आणि सो त्यातला जो मेन होता, म्हणजे जो नवरा बायकोची जोडी होती, आणि जे नवरा होता डेव्हिड डिसोजा, सो स्पेसिफिकली तो तिकडे थांबला कारण त्याच्या गाडीचं पेट्रोल संपलं. ओके. आता विचार करा की लोणावळा खंडाळ्याचा मधला रोड, कुठेतरी तो रोडवर थांबलाय, रात्रीचे 12, 1, 2 वाजले, बरोबर, त्याची बायको आणि तोच आहे, आणि तो थांबलाय. द मुमेंट तो तिकडे थांबला, तो ट्राय करत होता की कुठे मेकॅनिक भेटतोय का. ही आत्ताचीच गोष्ट आहे, म्हणजे 2-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि खूप टेन्शन मध्ये होता, तर ऑफकोर्स गाडी थांबली आहे, इंजिन बंद पडलंय. आणि त्याची जी बायको होती ॲनी डिसूजा, ती गाडीच्या खाली उतरले आणि चर्चा करायला लागली, आता आपल्याला या मार्गातून कसं काढता येईल, हे काढता येईल. तिथून त्यांना एक माणूस लंगडत येताना दिसला. आणि म्हटलं काय झालं, त्यांनी मराठीत विचारलं. तर तो बोलला की मला थोडा थोडा मराठी येतं. आता तो ऑफकोर्स डिसोजा म्हणजे, आणि त्यात मुंबईचा, बरोबर. तर त्यांनी त्याला एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला त्याच्या थोडक्या मोडक्या मराठीमध्ये की कार हे ते. मी गावचाच आहे इकडचा, मी एक काम करतो, तुम्ही चला माझ्या बरोबर, गाडी ढकलू आपण आणि तिकडे जाऊ. ते ढकलत 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 त्या तो जो बायपास होता जिथं तो सर्व्हिस रोड होता तिकडे घेऊन गेले. आता डेव्हिडचं बरोबर होतं एका ठिकाणी की माहित नाही तो माणूस कोणी कुठे नेतोय, कदाचित लोटारू असेल. त्यामुळे तो म्हटलं होतं की बघा मी इकडेच थांबतो, या इकडे ह्याच्या पुढे येणार नाही मी. चालेल बोलला, तू ऑलरेडी आत आलायस. खूप गूढ पद्धतीत तो बोलला. ओके. आणि द मुमेंट ते आले तिकडे, त्यांचा जो मोबाईल होता ना त्याची बॅटरी उतरायला लागली. ओके. आणि
काही गोष्टींची उत्तरं देता येत नाही. बरोबर. कॉमन सेन्स आहे की मोबाईलची बॅटरी किंवा रेंज या अशा गोष्टी आहेत ज्या टेक्निकल आहेत. जिथे टॉवर असेल किंवा मोबाईलची बॅटरी असेल तर जसं ती बॅटरीचं लाईफ खाली जाईल तशी मोबाईलची बॅटरी उतरणार. बरोबर. पण माहित नाही त्याची मोबाईलची बॅटरी उतरायला लागली अचानक आणि त्याच्या बायकोचा काहीतरी 15-20% वर मोबाईल होता, तो स्विच ऑफ झाला विदिन लाईक 10 मिनिट्स. आणि डिसोजाचा पण मोबाईल खाली यायला लागला आणि त्याला टेन्शन यायला लागलं. हळूहळू तिकडचं जे सभोवतालचं वातावरण होतं ते हळूहळू थंड व्हायला लागलं. हा जो लंगडत गेलेला माणूस होता त्यांनी एक धिप्पड असे 6 फूट 5 इंचचा माणूस आणला. तो बोलला हा मेकॅनिक आहे, हा तुमची गाडी दुरुस्त करेल. द मोमेंट तो खाली बसला तो बोलला मला हे काही मॉडेल माहित नाहीये, अच्छा हे खूप नवीन मॉडेल आहे आणि मी जुन्या गाड्या दुरुस्त करतो. आता तो मराठीचा त्यांचा इश्यू होत होता, ते तोडक्या मोडक्या मराठीत बोलला परत की बघा जसं होईल तसं, पण आम्हाला जस्ट थोडंसं खोपोलीपर्यंत जर आम्ही गेलो तिथून तर आम्हाला प्रॉपर मेकॅनिक भेटेल, तिथपर्यंतची फक्त व्यवस्था करा गाडी चालवायची. आणि रात्र पण होत होती आणि त्याचं चार्जिंग पण जात होतं. आणि मग त्यांनी आत्ताचा जो इन जनरल प्रश्न तो विचारला की जीपे आहे का, पेमेंट कसं करणार, याकडे कॅश नव्हती. नाही म्हणलं ठीक आहे मी माणुसकीच्या नात्याने तुम्हाला करतो. जसा तो खाली बसला तसा तो रेफरन्सेस जे होते गाड्यांचे, ज्या प्रसिद्ध गाड्या होत्या त्यांचे तो द्यायला लागले की त्यांनी कोणत्या गाड्यांवर काम केलं. म्हणलं तू कोणत्या गाड्यांवर काम केलंय. तर तो बोलला मी मारुतीवर काम केलंय, मी अँबॅसिडरवर काम केलंय. अच्छा हा, त्यानंतर मी फोर्डचं या मॉडेलवर काम केलंय. तो बोलला ह्या खूप छान गाड्या आहेत पण मोस्टली ह्या आता 90s आणि 80s मधल्या गाड्या आहेत. बरोबर. हो बोलला 90s 80s मधल्या गाड्या आहेत आणि मला आवडतात त्या गाड्या दुरुस्त करायला. तो म्हटला डिसोजा म्हटला ओके सो यू आर द विंटेज मेकॅनिक. लाईक नाही मी काल परवाच केल्या होत्या गाड्या त्या. आणि जेव्हा ते तिकडे थांबले होते एक अशी अँबॅसिडर आली आणि त्या अँबॅसिडर म्हणून एक बाई उतरली. ती म्हणजे माझी गाडी परत बंद पडली. आणि जो तो माणूस होता, उल्हास नाव होतं त्या माणसाचं, जो मी बोललो 6 फूट 5 इंचाचा मेकॅनिक, तो उठला काय मॅडम आज परत गाडी बंद पडली का. म्हटली हो मागेच माझं परत मला ती धडकली गाडी मागून आणि माझी गाडी बंद पडली, तू ठीक कर. जसं डिसोजा ते बघायला गेला काय झालंय गाडीला तर त्या गाडीचा जो मागचा भाग होता तो पूर्ण असं क्रश झाला होता. ओके. तो म्हटला की तुम्ही कुठे बसला होता. ओ माय गॉड. मी तर मागेच बसली होती. तुम्ही जिवंत कसं वाचला. नाही बोलली मी जिवंत वाचलीच नाहीये. ते काय आता मुमेंट त्याने तिकडे बघितलं ती बाईची त्यांनी एकदम छिन्न विछिन्न झालेली डेड बॉडी बघितली. हो हे काय. आता मुमेंट त्याने त्या माणसाकडे वेळेला जो मेकॅनिक होता त्याची मान गायब होती. बापरे. ते दोघं ओरडत पळत सुटले नवरा बायको तिथून. ज्यावेळी ते 2-4 जणांना भेटले ते म्हटले होते की 1984-85च्या टायमाला तिथे असा इन्सिडेंट झाला होता की त्या बाईला ज्याने उडवलं होतं ते जुन्या तिकडचा जो रोड आहे म्हणजे घाटातला रोड आहे तिथं उडवलं होतं आणि हा मेकॅनिक तिला वाचवायला गेला होता. पण त्यावेळी तिकडचे जे लोक होते ज्यांनी तिला उडवलं होतं पोलीस केसमध्ये फसून आहे म्हणून त्याला पण मारून टाकलं आणि त्यांच्या बॉडीचे तुकडे केले मेकॅनिकच्या. त्यामुळे तिकडे तुम्हाला तो मेकॅनिक दिसू शकतो. बापरे भयानक. आणि मला तो पुढे भेटला म्हणजे एक मीटिंग होती तर मी म्हटलं होतं काही भूत बिकता आमची चर्चा झाल्याची त्यावेळी बोलला माझा असा इन्सिडेंट झालाय. आय वॉज व्हेरी शॉक्ड इन दॅट टाइम. ओके असं पण होऊ शकतं. अशी ती कथा होती लोणावळा खंडाळा बायपासची. भयानक होती. त्यांचं मी इमॅजिन करते की त्यांचं रिॲक्शन काय असेल. त्यांचं रिॲक्शन एक्स्ट्रीम होतं की एकतर विश्वास बसत नव्हता. ते म्हटलं अरे प्रँक पण कसा करणार. एखादा प्रँकस्टर पण आला तो असा काही प्रँक तर करू शकणार नाही ना की मान अचानक गायब ती चिमटली आहे बॉडी पूर्ण. तर ते स्केरी होतं. हो मी आता काल परवाच एक रील बघितली. पुष्कर श्रोत्री अभिनेते राईट. हो. तर एक रॅन्डम रील आली मला. तर ते सांगत होते की ते गावाकडून कोकणातलेच आहेत बहुतेक ते. तर गावाकडून जेव्हा इकडे येत होते मुंबईकडे तर रात्रीची बस होती. बसमध्ये ते बसले होते
आणि बरेच लोक होते आणि बस हायवेवरून येत होती आणि थोड्या वेळासाठी ती थांबली काही कारणासाठी. आणि ह्याला दिसलं की एक बाई आहे, डोक्यावर हंडा आहे, मटका, आणि त्याच्यामध्ये जाळ आहे, म्हणजे आग आहे, आणि ते घेऊन चालले. पण जेव्हा ह्याने बघितलं त्या बाईच्या चेहऱ्याकडे तर तिचा चेहराच नव्हता. भाई साहब. हो. आणि त्याने सांगितलं की मला असं कळलं, बघितल्यानंतर मला असं वाटलं मला भास झालाय की काय. आणि मग मी दुर्लक्ष करून झोपून घेतलं बसमध्ये. आणि मग सकाळी बसमध्ये पाठच्या सीटवरती 2 माणसं हीच चर्चा करत होते की त्यांना सुद्धा दिसले होते. बापरे, त्यांना पण तो अनुभव झाला होता. आहे. म्हणजे हायवेवरती तो इश्यू होतो. म्हणजे एकतर इंडियामध्ये ऍक्सिडेंट पण खूप होतात आणि त्यामध्ये कदाचित त्या लोकांना माहित नसेल. इव्हन ह्या पण केसमध्ये त्यांनी जे बघितलं की डिसोजाच्या कपलने की असं झालंय, कदाचित त्यांना पण माहित नसेल की ते मेलेत किंवा त्यांचा विश्वास बसत नाही किंवा त्यांच्या इच्छा तृप्त राहिल्या असते. बरोबर आहे. थोडं पुढे आपण आलो तर मग खोपोलीचा रोड लागतो. आता तुम्हाला फूड कोर्ट वगैरे दिसतंय, पण ते 95-96 ला असं काही नव्हतं तिकडे. आणि तो पुढे 95-96 ला पुढे सगळे ते रोड झाले जे आपण म्हणतो. नितीन गडकरी जे होते आपले रस्ते वाहतूक मंत्री, त्यांनी ते छान रोड केला. तर खोपोली हा असा भाग आहे की जो ऍक्च्युअल पुणे आणि बॉम्बेला कनेक्ट करतो. बरोबर. आणि म्हणूनच ते जुना पुणे बॉम्बे हायवे वगैरे जे म्हणतात. पण जुना पुणे बॉम्बे हायवे जर तुम्ही बघितलं असं वरतून आहे, म्हणजे असा जो नॉर्मल आपला एक्सप्रेस आहे तो सरळ आहे. बरोबर. हा डोंगरातून काढलेला आहे. सो तिकडे एक इन्सिडेंट असा झाला होता की ट्रकवाला होता आणि ऑफकोर्स ट्रकवाले दारू पितात आणि तो दारू पिऊन मस्त बसलेला होता आणि अचानक त्याला एक बाई दिसली आणि तो तिकडेच वरती घाटावर थांबला होता, टर्नला असा प्रॉपर थांबला होता आणि त्याला एक बाई दिसली, छान आपली एक साडी घातलेली पिंक कलरची. आता ऑफकोर्स बाई दिसली आणि हा ट्रकवाला पिलेला आहे, तो गेला उगाच मदत करायची का ते विचारायला. तर ती बोलली होती की हो, माझं नवऱ्याशी भांडण झालंय, त्याने मला इथेच सोडलंय, तर प्लीज मी आजच्या रात्र इकडे थांबून तुम्ही मला सकाळी सोडलं किंवा आता सोडलं तरी मला सोयीस्कर होईल. तर तो म्हणला तुमचं नाव काय? तर ती बोलली माझं नाव कामिनी चतुर्वेदी आणि मी ठाण्या साईडला राहते, प्लीज तुम्ही मला सोडा, मुलुंड साईडला राहते. तर जो ट्रकवाला होता तो हरियाणाचा होता आणि तो म्हटलं चलेगा मैं आपको छोड़ता हूँ. त्याने तिला लिफ्ट दिली ट्रकमध्ये आणि त्याचा ट्रक गरम पडलेला होता, पण माहीत नाही तो ट्रक चालायला लागला. तो पण म्हटला आपकाही एक गुडलक आहे, तुझं गुडलक आहे त्यामुळे माझा ट्रक चालायला लागला. आता ट्रकवाला तिच्यासमोर एक काय म्हणतात हिरो बनायला लागला, मैं ऐसा ट्रक चला सकता हूँ, मैं वैसा ट्रक चला सकता हूँ, हे वो. बोले तिकडून टर्न घे असं. बोलला चालेल. आणि ती म्हटली मी उतरते खाली आणि ज्यावेळी मी वरती येईल ना तू मागे बघायचं नाही, जोपर्यंत मी वरती येते तू मिररमधून पण बघायचं, खाली मान ठेवायची. आणि ती वरती आली एक 5-6 मिनिटांनी. जसा ट्रकवाला पुढे गेला त्याला सेम बाई पुढच्या वळणावर उभी राहिलेली दिसली. शॉक्ड. तर तो बोलला हे असं कसं झालं? आणि त्याचं नाव हरपाल होतं जो तिला बसवलेलं होतं. तर ती म्हटली की कदाचित ती म्हणजे प्रतिकृती असेल आणि तुला ती जिथे उभी राहिलेली दिसते ना तिथेच माझे सोन्याचे दागिने खेचायचा प्रयत्न झाला आणि मला मारून टाकलं, माझा गळा चिरला तिकडे. तो पण कैचीने चिरला. बापरे. तिने त्याला असं कैची दाखवली आणि म्हटली की मी तुला पण कैचीने इथे म्हणजे घशामध्ये घुसून मारून टाकणार. ट्रकवाला घाबरला आणि जोर जोरात गाडी चालवायला लागला आणि ती हसत होती. 7-8 मिनिटानंतर जसं तिचं हसणं थांबलं तेवढी तू अजून काय घाबरला नाही काय? बोला नाही, तुला जिथे मारलं होतं ना त्याच्या आपण 1-1.5 किलोमीटर पुढे आलो, दिसतंय का? हा बोलली. हा, तर इथे माझं पण ऍक्सिडेंट झालं होतं आणि मी इथे मेलोय, उडी मारली मी, माझा ट्रक फास्ट होता म्हणून मी उडी मारली, डोकं फुटून मी मेलोय, हे मी इकडे मेलोय. आणि तिला त्याची डेड बॉडी दिसली. ह्याचा अर्थ असा होता की जो ट्रकवाला होता तो भूत होता आणि ही जी बाई होती ती बेसिकली प्रँक करायला बघत होती. 2015-16ची गोष्ट आहे.
आणि त्या मुलीने जी प्रँक स्टोर होती तिने नंतर त्या रोडवर तरी प्रँक केला नाही. बापरे. येस. तर तिला ती झाली तिच्या रिअल लाईफमध्ये, तिने ऍक्च्युअल भूत बघितलं. हो. आणि मग तिला त्या ट्रकवाल्याचा हसण्याचा आवाज अजूनही स्वप्नामध्ये येतो. बापरे. ती अशी एक कथा आहे तिकडे. एक मूवी मध्ये पण सेम नाना पाटेकरचं एक सीन आहे. हो. आठवत नाही मला मूवीचं नाव. आय थिंक ते शू कोई डरना मना है. डरना मना आहे. हां. आणि त्याच्यामध्ये बेसिकली ते इन्स्पायर्ड तसंच आहे. फक्त त्यामध्ये विवेक ओबेरॉय आय गेस आहे बहुतेक. आणि नाना पाटेकर नाना पाटेकर, belief हो, देतो. हो, नाना हो. पाटेकर म्हणतो हे ते. पण त्यामध्ये नाना पाटेकरचं जे कॅरेक्टर आहे ते घाबरवण्यासाठी नाही, जरा सायकोलॉजिकल हो डिस्टर्ब आहे. हो हो. आणि इथे जे कॅरेक्टर होतं, इथे ते प्रँकस्टरची पूर्णच हवा काढून हवा टाकली काढून भूताने. टाकली की तिच्यावरच प्रँक झाला. बापरे. खूप भयानक. मजेशीर आहे ते, भयाने आहे. मजेशीर Yes. अजिबात नव्हतं हे. हो म्हणजे माझ्यासाठी तर नव्हतं. आता पनवेल झालं, नाही लोणावळा झालं, लोणावळा झालं, खंडाळा झालं, खोपोली झालं, आता कुठे? पनवेल. पनवेल कळंबोलीमध्ये एक रोड येतो. हां. आणि हे बेसिकली गावातली एक कथा आहे की ही पण 90sचीच कथा आहे. आणि ही मला माझे एक मित्राचे आजोबा आहेत त्यांनी सांगितली. हे त्यांच्या बाबतीत घडलेली आहे. ते डॉक्टर होते, फील्डवरचे डॉक्टर होते ग्रामीण साईडला. आणि पनवेल त्यावेळी ग्रामीण भाग होता. हो. पनवेल आलं, नेरूळ आलं, हा जो भाग आहे तुम्ही 2005 नंतर डेव्हलप झालेला बघतात. पनवेलला आता व्हायला लागले. पण त्यावेळी पनवेल हे पनवेल प्रॉपर गाव होतं. तिथे जंगल होतं, तिथे छान मंदिरं होती, तिथे खूप शिवाची छान मंदिर आहेत. पनवेल नंतर कळंबोली येतं, कळंबोली नंतर कामोठे येतं, हो. कामोठे नंतर खारघर येतं. आणि असं बरोबर. करत करत वाशीपर्यंत सीवूड, नेरूळ वगैरे, जुईनगर, बेलापूर. जुईनगर, सानपाडा, Yes. वाशी. सो हे जे आजोबा होते ते बेलापूरला राहायचे. अच्छा. आणि ते फील्डवरचे डॉक्टर होते, त्यामुळे त्यांना कळंबोलीपर्यंत सगळं कव्हर करावं लागायचं. आणि त्यांना एका गावातून त्यावेळी 91-92ची कथा असेल ही, एक माणूस पळत आला. तो बोलला की साप चावलाय. आता त्यावेळी प्रॉब्लेम असा होता की सापावर जे त्याचं अँटीवेनम असतं ते औषधं कमी असायची. हो. रेबीजची पण औषधं त्यावेळी हळूहळू यायला लागली होती. आपलं मेडिकल फील्ड चांगलं होतं पण औषधं कमी होती लोकसंख्येच्या मानाने. तर ते म्हटले तर आपल्याला साफ आयडेंटिफाय करावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला काय कुठे चावलंय, कधी चावलंय हे करावं लागेल. तुम्ही किती वाजता आला? तो बोलला मी तर सायकलवर आलोय. बोलला नाही म्हटलं 2-2.5 तास लागलेच असेल. हो बोलला. तुम्ही चला, वाचेल पेशंट, आम्ही त्याला बांधलं बिनलं छान आहे हे ते. डॉक्टर साहेब जे होते, देशमुख होते ते, त्यांचं नाव आडनाव, ते गेले ह्याच्याबरोबर. त्यांना तेवढंच 1-1.5-2 तास लागलं कारण त्यांची स्कूटी होती आणि रोड काही चांगले नव्हते. आणि कामोठे, कळंबोली आणि पनवेलच्या मध्ये त्यांनी जिकडे त्या फाटा होता तिथं टर्न घेतला त्यांनी. द मुमेंट त्यांनी टर्न घेतला तो म्हटलं की असं एक वाडी होती तिकडे छोटीशी, ते तिकडे आत गेले आणि त्यांनी त्या वाडीत घुसता घुसता वेतोबाचं मंदिर बघितलं. ओके. म्हटले तुमचे ग्रामदैवत? हो बोलले आमचे ग्रामदैवत. मोमेंट ते तिकडे आले. जो माणूस म्हणजे सर्पदंशाने तिकडे मेलेला होता तोच माणूस आजोबांकडे पळत आलेला होता मदत मागायला. बापरे. आणि ते म्हटले अत्तर्क होतं, त्यावेळेस जुळे भाऊ होते का काय होतं? नाही. ते म्हटले की आले आणि ते म्हटले तुम्ही आले पण हा गेलाय. आणि मी आजोबांना विचारायचा प्रयत्न केला म्हणजे तो भास होता का? नाही म्हटलं मी जाणार कशाला त्या ठिकाणी. आणि ही रिअल लाईफ घटना आहे. सर्पदंशाने तो माणूस मेलेला होता, त्याचं नाव वैभव खिलारे होतं. आणि त्यांना अजूनही आठवते की तो वैभव नावाचाच मुलगा होता, सेम दाढी वाढलेली, असा धिप्पाड अंगयष्टीचा. ही वॉज व्हेरी शॉक्ड की असं कसं होऊ शकतं. पण त्या रोडला ती कथा झाली होती की ती आजोबांची. आणि एक दुसरी एक कथा आहे जी जिथं ते मॅकडॉनल्ड दिसतं बघा कळंबोलीच्या इकडे, त्याच्या पुढे एक छोटासा रोड जातो जो कामोठ्याला असा वळतो. तर एक रिक्षावाला होता, युपीचा होता तो रात्री रिक्षा चालवत होता आणि अचानक त्याला शिट्टीचा आवाज यायला लागला. आता जर मुमेंट त्याला शिट्टीचा आवाज यायला लागला तो म्हटला आईलाई
कोण शिट्टी मारतंय. त्याला आला हे एवढी फास्ट कशाला रिक्षा चालवतोय, मी तुला दंड ठोकतो. तर ट्रॅफिक हवालदार होता. आता रिक्षावाला म्हटला काय साहेब हे ते, म्हणजे ऑनलाईन मारू नका, हे आत्ताची 5-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि हा मला नेरूळमध्ये भेटला होता रिक्षावाला, त्याचं नाव दुबे होतं. तर मग त्या रिक्षावाल्याने ही स्टोरी सांगितली मला सांगितली की म्हटलं की बेसिकली तो माझा रेग्युलर रिक्षावाला आहे. ज्यावेळी मी नेरूळला जात असतो मी त्याला कॉल करतो की माझं इथे ते काम आहे, तो मला घ्यायला येत असतो पिक वगैरे करायला. त्याचा कथाकार मला पण ऐकून घ्यायचं होतं की काय आहे एक्झॅक्टली. तो सांगत होता की 1-1.5 वाजता मी पिलेलो होतो, प्रचंड पिलेलो होतो. घ्या ना, कशाला ते चलन बिलान कापतात, ते घ्या 150-200 रुपये. तो चिडला. अच्छा. ऑफकोर्स तो ट्रॅफिक हवालदार होता, तुला काय अक्कल आहे का, लाच वगैरे देतो का, आणि तो ओरडायला लागला. एका लिमिट नंतर ते जे ट्रॅफिक हवालदार होते त्यांचा आवाज घुमायला लागला. ओके. आणि हा म्हटला आईला, म्हणजे कसं असतं, आता मी तुमच्याशी बोलतोय, माझा जो पिच आहे व्हॉइसचा तो एका लिमिट नंतर जाणार नाही. माणसाचा डेसिबल एवढा नसतो, पण तोच आवाज जर भोंगण्यासारखा यायला लागला तर. तो म्हटला तुम्ही हळू बोला ना, आप धीरे बात कीजिए, आराम से कीजिए, चलो जो भी चलन है वो. तू बोललाच कसा मला, मी तुला पैसे देतो, मला घूस कशी काय देतोय, तू लाच कशी देतोय. तो बोलला की मी थोडासा शुद्धीत आलो आणि मी घड्याळाकडे बघितलं. घड्याळाकडे बघितलं त्यावेळी रात्रीचे 3:30 वाजले होते. 3:30 वाजता कोणता ट्रॅफिक हवालदार. आणि द मुमेंट मी खाली बघितलं त्याला पूर्ण छातीपासून पोटापर्यंत पूर्ण कट होता, त्याच्यातून आतडं बाहेर आलेलं होतं. म्हणजे त्याला तिथे कोणीतरी उडवलेलं होतं. बापरे. आणि तो घाबरला त्या ह्याच्यावरती, आणि तो जी रिक्षेला धूम लावून तो ठोकून म्हणजे पळून गेला तिकडून. जो पळाला त्याने मागे पण बघितलं नाही. तो बोलला ते मी बघितलं होतं, नंतर विचारलं तिथे उडवला होता 1-5 वर्षापूर्वी त्या एका ट्रॅफिक ऍक्सिडेंट झाला होता, ज्यात ते गेले होते जे कोण त्याला ज्यांचा आत्मा दिसला होता. सो दॅट वॉज व्हेरी स्केरी थिंग की मी ती ऐकत होतो स्टोरी, की रोडवरच्या गोष्टी आहेत आणि ज्याला अनुभव आलाय त्याने तो बघितलाय. लोक म्हणतात कदाचित तो असेल नसेल, पण ऍज अ स्टोरी टेलर आणि कथाकार मला ते आवडायचं. मी टिपून घ्यायचं. मी पण बघितले नाहीयेत भूत, पण मी म्हणायचं ठीक आहे तू बोलत असशील तर ऐकायला छान वाटतंय आणि सांगायलाही छान वाटतंय. तर ती एक त्याची अशी स्वतःची आपबीती होती जी त्यांनी मला सांगितली. ऍक्च्युली तू जसं सांगितलं तसं सेम एक रिक्षावाल्याने विजयला स्टोरी सांगितली होती. ओके. मला वाटतं जेव्हा स्टोरी सांगितली ना ते 2012ची वगैरे गोष्ट असेल, आणि हे डोंबिवलीची गोष्ट आहे. ओके, डोंबिवली. ओके. आणि ही कथा मी ऑलरेडी बंकसवर सांगितली आहे. ओके. आणि काय झालं की तो रिक्षावाला कल्याण भिवंडी रोडवर रिक्षा चालवतो आणि तो नाईटच करायचा, त्यांचे पण शिफ्ट असतात ना वेगवेगळ्या. तर विजय बसला आणि विजयचं घरी म्हणजे आमचं घरी येईपर्यंत 3-4 स्टॉप्समध्ये लागतात शेअरिंग ऑटोमध्ये पण. मग एक करून सगळे उतरले. शेवटी विजय आणि रिक्षावालाच होता. तो रिक्षावाला गप्पा मारायला लागला. त्यांना बेसिकली ते लोक बोलतच असतात ना आपल्याशी. तो बोलतोय मग तेव्हा तो त्याने ती त्याच्याबरोबर घडलेली घटना सांगितली की डोंबिवलीवरती तो शेअरिंग रिक्षा चालवायचा आणि जवळपास 2:30-2:45 झाले असेल. तो शेवटचं भाडं आटपून निघाला घराकडे. आणि जेव्हा तो कल्याण भिवंडी रोडवर फार जुनी गोष्ट असेल, म्हणजे जेव्हा त्याने विजयला सांगितली तेव्हा 2012 चालू होतं आणि त्याच्या आधी जवळपास 5-7 वर्षापूर्वी घडली होती त्याच्याबरोबर. असं डोंबिवली सोडलं त्याने आणि कल्याण भिवंडी रोड त्याने पकडला. चालू आहे रिक्षा, चालू आहे आणि थोड्या वेळाने ना त्याला रस्त्याच्या साईडला एक बाई दिसली. आणि सेम जसं तू मगाशी आय थिंक खोपोलीची सांगितली गोष्ट, ती मुलगी प्रँक करत होती राईट, पण हे प्रँक नव्हतं. ओके. तर ती बाई दिसल्यानंतर तिने लिफ्ट मागितली. ओके. हा, तर दुरूनच दिसलं त्याला की ती बाई आहे आणि ती लिफ्ट मागते. तर त्याने विचार केला एवढा लेट झाले, 2:30-2:45 झालेत आणि कसं काय शक्य ह्या हायवेवरती एक बाई एवढ्या रात्री असणं. बरोबर. मग त्याला काहीतरी वेगळं वाटलं, संशयित. त्याने गाडी थांबवली नाही, रिक्षा थांबवली नाही, तर चालूच राहिला. त्याच्यानंतर थोडा पुढे गेला आणि तो साईड मिररमध्ये बघत होता, ती बाई दिसत होती तेव्हा.
थोडा पुढे गेल्यानंतर ती नाहीशी झाली. आणि जेव्हा त्याने पुढे बघितलं पुन्हा ती दिसली. हो, मग तेव्हा त्याची फाटली. बापरे बापरे. त्याच्यानंतर तो समजून गेला की काहीतरी मोठी गडबड चालू आहे, मी न थांबलेला बरं, म्हणून तो रिक्षा पळवत होता. जेवढं त्याला स्पीडने पळवता येईल तेवढ्या स्पीडने तो रिक्षा पळवत होता. आणि रिक्षा पळवता पळवता त्याने साईड मिररमध्ये पुन्हा बघितलं. आधी दिसत होती आणि थोड्या वेळात ती गायब झाली. आणि त्याने असं सुटकेचा निश्वास टाकला की बाबा हाश गेली, आता दिसत नाहीये. थोडा पुढे आला ना तो, आणि तो असं बघतोच आहे, स्वतःशी बोलतोच आहे. तेवढ्यात त्याला राईट साईडला ना असं जाणवलं की काहीतरी फील झालं, काहीतरी असल्यासारखं. त्यांनी उजव्या बाजूला जेव्हा बघितलं ना तर ती रिक्षाच्या स्पीडने पळत होती बाई. आणि तो एवढा घाबरला, तो सरळ त्याच्या घरी जाऊन थांबला. बापरे, म्हणजे रिक्षावाल्याने भूत एक समीकरण झालंय खूप. येस, बेसिकली त्यांचे नाईटचे ड्रायव्हिंगचा जो टाईम आहे त्याचा सगळा खेळ असावा. हो, म्हणजे आपण जर वेळेचं पण एक गणित घेतलं तर मला सांगायला आवडेल की सो ॲज अ इतिहासाचा अभ्यासक आणि स्पेसिफिकली इतिहास पण आणि मायथोलॉजिकल जे पण आपल्या कथा आहेत, पुराण आली, वेद आले, ते मला आवडतं असं वाचायला. सो आपल्यामध्ये ब्रह्ममुहूर्त असतो, आपण 4ला उठतो. काकड आरती त्यासाठीच असते, ज्यावेळी आपण स्वामींची किंवा दत्ताची काकड आरती करतो. त्याच्यानंतर जर आपण त्या मुहूर्तात उठलो आणि त्या मुहूर्तात असं सांगितलं की तो सगळ्यात शुभ मुहूर्त आहे, तुम्ही आंघोळ केली तर तुम्हाला देवांची जी वेळ आहे त्यात तुम्ही केली आहे, कारण ती स्पेसिफिकली भरतीची वेळ असते समुद्राची. सो आपण ज्यावेळी चंद्राकडे बघतो, आपण म्हणतो ना की पाण्याला आकर्षित करतं चंद्राचं गुरुत्वाकर्षण, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच मग समुद्रामध्ये भरती ओटी येत असते. पण आपण हे विसरायला नाही पाहिजे की आपल्यामध्ये पण 70% पाणी आहे ह्युमन बॉडीमध्ये. त्यामुळेच भरती म्हणजे काय की उत्थानाचा काळ, म्हणजे प्रगतीचा काळ. 6 ते 7च्या दरम्यान जे लोक उठतात ते मनुष्य मुहूर्तावर उठतात, त्यांना मिक्स फळ भेटतं. 7 नंतर जे उठतात ते राक्षस मुहूर्त म्हटलंय, की त्यावेळी दैत्य उठतात असं सांगितलंय. उठू नये असं त्यांनी सांगितलंय आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार. त्याच्यानंतर 9 ते जो 11 आहे तो सामान्य काळ आहे, आणि 11 ते 12 तो माध्यान्ह काळ आहे. 12 पासून म्हणजे 12:30 11 ते 12:30 हा माध्यान्ह काळ आहे. 12:30 ते 2:30 हा राहू काळ आहे, दुपारचा. राहू काळ म्हणजे काय? राहू हा कोणता देव आहे? तर राहू स्पेसिफिकली तुम्ही बघितलं तर ज्यावेळी आपलं समुद्र मंथन होत होतं तर तो राक्षस होता राहू, जो लपून देवांमध्ये आला आणि अमृत पिलं. बरोबर. आणि मग विष्णूला मोहिनीचा अवतार घ्यावा लागला आणि त्यांनी राहूला सुदर्शन चक्राने त्याच्या मानेवर प्रहार केला आणि त्याचं मस्तक धडा वेगळं केलं. तोपर्यंत राहू अमृत पिलेला होता, आणि म्हणून शंकर देवाच्या कृपेने त्यांनी त्याला वरदान दिलं की तू आता अमृत पिलाय, त्यामुळे तू अमर राहशील, पण तुझं शरीर आणि धड एकत्र येणार नाही. सो जे शरीर ते आहे केतू, राईट, आणि जे हेड आहे, जे मुख आहे ते राहू. बरोबर. तर राहूचं मुख हे आव असलेल्यासारखं आहे, त्याला भूक आहे, त्याला ज्ञानाची भूक आहे, त्याला पैशाची भूक आहे, त्याला अहंकाराची भूक आहे. सो राहूला जर तुम्ही त्या काळात काय मागितलं राहू देतो, पण राहूची किंमत असते ती तुम्हाला द्यावी लागते. तर ते राहूला तुम्हाला त्याची एक किंमत द्यावी लागेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही त्या काळात ज्ञान घ्यायचा प्रयत्न केला, तुम्हाला ज्ञान प्रचंड भेटेल, राहू ते देईल, पण त्या बदल्यात तो अशी काहीतरी गोष्ट घेईल जी तुम्हाला खूप प्रिय आहे. त्याच्यानंतर जो काळ आहे परत सामान्य काळ आहे, आणि मग शुभ काळ परत चालू होतो, तो 5:30 ते 8:30च्या दरम्यान असतो, ज्याला आपण सायंकाळ बोलतो. जो नरसिंह अवतार पण त्याच टायमाला त्यांनी हिरण्यकश्यपाचं पोट फाडलं. बरोबर. 8:30 ते 10:30 मोस्टली तुम्ही चतुर्थीचे मुहूर्त बघतात, तो सगळ्यात शुभ काळ असतो, ज्यामध्ये लक्ष्मी मुहूर्त पण म्हटलं जातं, गुरु मुहूर्त म्हटलं जातं. 10:30 नंतर ते 2:30 पर्यंत परत सामान्य काळ येतो. 2:30 ते 3:30 हा वेताळाचा काळ असतो, ज्याच्यामध्ये भूतांची ऍक्टिव्हिटी होते. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी या पंचमहाभूतांपासून बनलेल्या नाही आहेत, म्हणजे आपण अग्नी, जल, वायू, धरा आणि इंद्र, त्या गोष्टी सोडून ज्या फक्त वायू पासून बनलेल्या आहेत, वाऱ्यापासून, ज्या मध्ये कुठेतरी अडकल्या, बरोबर, त्यांना मोकळं फिरण्याचा तो काळ, ज्याला आपण आपल्या भाषेत भूत बोलतो. बरोबर.
आणि अशाच एक भूताच्या रिलेटेड एक पुढची कथा आहे जी ठाण्यात आहे. ठाण्यामध्ये वर्तकनगर नावाची खूप प्रसिद्ध आहे ती हो जागा. हो हो आणि वर्तकनगर बेसिकली त्याच्या साईबाबाच्या मंदिरासाठी असेल, हो जानकादेवीचं मंदिर आहे, बरोबर. अशा खूप ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. ठाणं स्पेसिफिकली हे तळ्यांचं शहर आहे. शहर आहे. हो 7 तळे आले आणि त्यावेळी ते ठाणं बनलं. ठाण्याची जी मूळ जे तिकडचे रहिवासी होते ते आगरी आणि कोळी होते. बरोबर. इव्हन नेरूळ आलं, नवी मुंबई हो. आलं, आगरी कोळ्यांचा हा भाग. आगरीकोळ्यांचं, बरोबर. कारण त्यासाठी याला खाडीचा भाग म्हटला जायचा. सो ठाण्याचा जो तुम्ही इतिहास बघितला तो महाराजांपासूनचा आहे. मग मामाबाच्याचा डोंगर आला. तुमच्या ठाण्यामध्ये बाकीचे पण खूप असे किल्ले येतात की जिथे त्यांना खूप मोठा इतिहास आहे. बरोबर. ठाणा हे असं शहर आहे जिथून तुम्हाला सगळंच जवळ आहे. म्हणजे कल्याण हे त्यावेळी मुघलांचं ठाणं होतं. मग भिवंडी आलं. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं शहर आहे. हो पण ठाणे आणखीन एक प्रसिद्ध शहर एका ऍक्टिव्हिटीसाठी, तिठ्यांसाठी. तिठे जिथे 3 रस्ते एकत्र येतात. बरोबर. आपल्या जे हिंदू धर्मशास्त्र आहे त्याच्यानुसार तुम्ही उतारे तिठ्यावर ठेवू शकता आणि कचरा तिठ्यावर टाकू शकता. हो. आणि जिथं कचरा आणि उतारा असतात तिथून पितृसत्ता ज्या गोष्टी असतात आणि भूतांच्या रिलेटेड जे अतृप्त आत्मे असतात ते तिकडे येतात. हो तिकडे आणि असतात. ते बरोबर. त्या अन्नावरती ताबा सांगतात. म्हणून तिकडे असलेला नारळ सोडतात, एखादा कोहळा भोपळा जो असतो फुटलेला टाकतात, उतारा टाकतात. तर वर्तकनगरला आहे ना एक बिल्डिंग नंबर 8 आहे आणि त्याच्या शेजारी हॉस्पिटल आहे आणि तिथे स्पेसिफिकली प्रसूतिगृह आहे. म्हणजे तिथे प्रेग्नन्सीचं सगळं होतं तिकडे. आणि त्याच्या शेजारी एक नाला आहे आणि तिकडे काही लहान मुलं खेळायची लपाछुपी. आता ऑफकोर्स तिकडे सोसायटी आहेत, तिथे लहान मुलं खेळतात आणि ते लपाछुपी खेळत होते. आता मला या गोष्टीची थोडी पार्श्वभूमी थोडी अलीकडे नेतो, कारण त्यावेळी मी पण लहान होतो. ही माझ्या लहानपणीची गोष्ट आहे. अच्छा. आणि मी पण त्या एका ग्रुपमध्ये खेळत होतो आणि आम्ही जिकडे राहत होतो, म्हणजे मी ज्यांच्याकडे राहत होतो ते माझे मामांचे मामा. ओके. आणि मी 1-2 दिवसासाठी तिथे राहायला गेलो होतो ठाण्यामध्ये. आणि मी लहानपणापासून एक्स्ट्रोवर्ट होतो. सो माझे लगेच मित्र म्हणले मला पण घ्या ना खेळायला. तिकडे एक क्षीरसागर नावाचं कुटुंब होतं आणि त्यांची जी रत्ना क्षीरसागर नावाची मुलगी होती ती बाळातपणाला त्यांच्याकडे आलेली होती आणि तिचं बाळ 2-3 दिवसाचं होतं. त्यावेळी ती प्रेग्नन्सीच्या कॉम्प्लिकेशन्समुळे मेली. अच्छा. अरे बापरे. आता आपल्यामध्ये कसं आहे की जर आई 7-8 दिवसाच्या काळामध्ये मेली, स्पेसिफिकली 13 बाळ जन्मल्यानंतर, तर तिच्या बॅक साईड ऑफ हेड असतं, ते आपली डोक्याची मागची बाजू असते, तिथं खिळा ठोकला जातो. आणि ती ज्यावेळी अंत्ययात्रा निघते त्यावेळी राई आणि तीळ, काळे तीळ हे टाकले जातात तिच्या मागे. तर खिळा का ठोकला जातो, जो म्हणजे बॅक साईड ऑफ द हेड, मी सांगतो बाळातीनबाईचे, कारण बेसिकली तो कवटीमध्ये ठोकला जातो, कवटीपर्यंत पोहोचावा. ज्यावेळी ज्यावेळी बघतो अंत्यविधी होतो, एखादी बॉडी चितेवर चढवली जाते, त्यावेळी आपण स्पेसिफिकली तोपर्यंत थांबतो जोपर्यंत कवटी फुटल्याचा आवाज येत नाही. बरोबर आहे. कवटी फुटण्याची प्रक्रिया म्हणजे काय की तो आत्मा आता अनंतात विलीन झालाय, शरीराला पूर्ण सोडले, आणि आपले डोळे जिवंत असतात गेल्यानंतर. टेक्निकली हळूहळू बॉडी मरत असते. हार्ट बंद पडलं याचा अर्थ असा नाही किंवा ब्रेन बंद पडलं की बॉडी बंद पडली. सो कवटी मध्ये खिळा ठोकला म्हणजे काय की स्पेसिफिकली किती कवटी फोडली, तुझा आत्मा लगेच मुक्त व्हावा. ओके. पण ऍट द एंड ती आई आहे. बरोबर आहे. राई का टाकली जाते हे मी पुढे सांगेल कथेच्या अंता, म्हणजे जे अंत शेवटी. राई का टाकली जाते मी कथेच्या शेवटी सांगेन. आम्ही ज्यावेळी खेळत होतो लपाछुपी त्यावेळी ते बाळ रडायला लागलं. ओके. आमच्या आवाजामुळे साहजिक, आम्ही लहान मुलं, आम्ही धप्पा धरून त्याला लपाछुपी आहे आणि लपाछुपीच्या मध्ये जर आपण धप्पा टाकला तर परत त्याच्यावरती ते राज्य येणार. सो धप्पाच्या टायमाला असा आमचा आरडाओरड होत होता, आवाज होत होता आणि त्यामुळे ते बाळ रडायला लागलं, त्याची झोपमोड व्हायला लागली. आणि मी आणि माझ्या 2-4 जे मित्रमैत्रिणी होते, पुढचं ज्यावेळी राज्य चाललं होतं, सुमितचं राज्य होतं आणि आम्ही सगळे
एका कचरा पेटीच्या झाडाच्या थोडे पुढे आणि हॉस्पिटल तिथे झाड होतं वडाचं, त्याच्या मागे लपलं. तर वडाचं झाड मोठं असतं आणि या साईडला कचरा पेटी, त्यामुळे आम्हाला वाटलं तो येणार नाही. आम्हाला कचरा पेटीमधून कचरा असा उचलण्याचा आवाज यायला लागला. आपण उरकतो कसं, ते उकरतो कसं. आणि मी मागे बघितलं तर एकदम अशी घाणेरडी कुष्ठरोग झाल्यासारखी एखादी बाई, जे सगळीकडून शरीर सडलंय, प्रचंड घाण दुर्गंध येतोय, ती बाई मला तिथे दिसली. आणि म्हटलं हे चल इकडून, ही कोणतरी आहे. आणि म्हटलं काय करताय तुम्ही. आणि तिने असं जे लुक दिला आम्हाला की बाळ रडतंय ना माझं. बापरे. आता मुमेंट ती बोलली बाळ रडतंय ना माझं, आम्ही पळून सुटलो. त्यातली जी शिवानी नावाची जी मुलगी होती, जी माझी मैत्रीण होती, ती सरळ सरळ गेली. आता ती गेली तर वर्तक नगर पासून जानका देवीला सरळ रोड आहे आणि मध्ये बेसिकली ती ब्रिटिश कालीन तिकडे काही जागा आहेत. आता ते खंडर झाले पूर्ण, पण तो मध्ये एक ब्रिज आहे, तर ती पळत गेली आणि ती तिच्या मागे ती म्हणते लागली होती. आणि आम्ही 1.5-2 ला सगळी लहान मुलं खेळायचो लपाछुपी. आणि ती पडली जोरात आणि तिच्या हाताला आहे ना दिसताना खरचटलं असं वाटत होतं, पण ती बोलली की तिने मला नखं मारली. आणि त्यानंतर शिवानीला खूप 5-6 दिवस ताप होता. जसजसं आम्ही काही आवाज व्हायचा आणि ते बाळ रडायचं, ते रत्नाचा आवाज यायचा, ए बाळ रडतंय ना माझं, बाळ रडतंय ना माझं. द मुमेंट तिकडचे जे मोठे होते आजी आजोबा म्हटले का दिसते ती, त्यावेळी कळलं की ज्यावेळी ती राई आणि तीळ टाकत होते ना, काळे तीळ, ते ॲम्ब्युलन्स पर्यंतच टाकले होते. ते स्मशानापर्यंत टाकायचे असतात, कारण ती वेचत वेचत येते आई. आणि मग ती मध्येच कुठेतरी सकाळ होणार, जो राक्षस काळ आहे 3:30 पहाटेचा तो संपणार आणि तिला रिटर्न जावं लागेल, कारण तिचा टाइम संपलाय. पण आता ती जी राई होती ती वेचत आली होती, त्यामुळे बाळाच्या प्रेमापोटी तिची असलेली जी ममता करुणा होती ती त्यातून दिसत होती. आणि मग तिच्यासाठी शांती केली, त्याच्यानंतर उदक शांती झाली, यज्ञ वगैरे केले. आणि त्यानंतर रत्ना जास्त दिसली नाही. पण कधी कधी ज्यावेळी आता रत्नाची जी मुलगी आहे अनुष्का नाव आहे, ती म्हणते कधी कधी आई अजूनही खिडकीत दिसते, ज्यावेळी माझा खूप चांगलं झालं असेल किंवा वाईट झालं असेल, पण मला चांगली दिसते, जशी तुम्ही बघितली तशी नाही दिसत. तर आहे म्हणजे अशी कथा आहे जी मी लहानपणी ऐकली होती. बापरे. आता तू सांगितलं ना त्या बाईची कथा रत्नाची, तसं माझ्या आत्यानी मे महिन्यात मी गेले होते ना, तर आत्याला पण कळलं की बाबा ही भूताच्या गोष्टी सांगते. मग ती थांब मी तुला हे सांगते, बऱ्याच कथा सांगितल्या, त्यातली ही एक आहे. आत्या माझी खारला राहते, स्टेशनच्या जवळचाच एरिया आहे. तर आत्या सांगत होती की भरपूर जुनी गोष्ट ही. आमचे आत्याचे मिस्टर ते लेट नाईट घरी आले आणि दरवाजा वाजवला, आत्याने दरवाजा उघडला आणि जवळपास 2:30 वगैरे, सेम 2:30-2:45 वगैरे वाजले असतील. आणि जसा आत्याने दरवाजा उघडला, मामा शिव्या देत होते. आत्या म्हटली काय झालं, शिव्या का देत आहे. ते म्हटले ही बघ ना, ही पांड्याची बायको. बेसिकली त्यांचे नेबर होते ज्यांचं सरनेम होतं पांडे. हां, उत्तर प्रदेशचे होते. पण ते आपण असतं ना थोडंसं मस्तीमध्ये थोडंसं नावाचं चेंज करून बोलतो, तर हे लोक पांडेच्या ऐवजी पांड्या पांड्या बोलायचे. तर आत्या म्हटली काय काय बोललात तुम्ही, आधी आत या. आत्याने मामांना आत घेतलं आणि दरवाजा बंद केला. त्याच्यानंतर आत्या बोलली झोपा झोपा तुम्ही. आणि आत्या पण झोपली, मामा पण झोपले. आणि दुसऱ्या दिवशी मग आत्याने आजूबाजूला चर्चा केली या गोष्टीची. तर बेसिकली असं होतं की ही जी पांडेची बायको होती ती काही दिवसापूर्वीच प्रसूती दरम्यान तिचा मृत्यू झाला होता. आणि सगळं काय आधी नॉर्मल होतं, पण डिलिव्हरीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्समुळे ती गेली. पण मग लोकांचं असं म्हणणं होतं की ती तिचं बाळ मागायला येत होती. आणि जवळपास 1.25 महिना ती येत होती. हो. मग जेव्हा आत्याने सांगितलं आजूबाजूवाल्यांना की असं असं झालं, माझे मिस्टर असे असे बोलत होते रात्री की ती पांडेची बायको बघ बाहेर बसली आहे मशिरी लावत आणि बोलते माझं बाळ मला द्या. हो, माझं बाळ मला द्या. आता हिचं बाळ का आपण घेऊन बसलोत का. आणि ते मामा सुद्धा थोडेसे त्यांनी ड्रिंक केली होती, तर त्यांना पण काही ते तेवढं कळलं नाही की ही गेली आणि ही मला दिसते. ते त्यांना दुसऱ्या दिवशी लक्षात आलं. मग खूप चर्चा व्हायला लागली एरियामध्ये. मग तिच्या घरच्यांनी
थोडंसं बाहेर बघितलं की काय आहे काय नाही, तर मग तसंच होतं की तिचं पूर्ण काय म्हणा आत्मा त्या मुलामध्ये अडकला होता. ओके. त्याच्यामुळे ती मुक्त झाली नव्हती. मग त्या लोकांनी जे काही प्रोसेस आहे शांती वगैरे करून घेतली आणि त्या मुलाला गावी घेऊन गेले. आणि तो मुलगा काहीतरी 5-6 वर्षाचा होईपर्यंत त्याला गावीच ठेवलं. मग तोपर्यंत इथे तिचं म्हणजे जे काही थोडंफार अतृप्त अस्तित्व होतं ना ते नाहीस झालं. हो, संपुष्टात आलं. त्याच्यानंतर त्याला मग इकडे आणलं. मग त्याचं शिक्षण वगैरे झालं आणि तो आता क्रिकेटर आपलं असोसिएशन आहे ना, क्रिकेट असोसिएशन, त्याच्यामध्ये रिपोर्टर आहे. हो, पण ही खरी स्टोरी आहे. हो, म्हणजे तिचा अजूनही त्याच्यासाठी हो हो अडकलाय अडकले आहे. म्हणजे शेवटी आई ही आई असते. हो, ठाण्याचे झाले आता कथा. हो, आता मी माझ्या गावावर येतो, पुण्याला. ओके. पुणे हे ऐतिहासिक शहर आहे हो, आणि पुण्याची भूतं पण ऐतिहासिक आहेत. म्हणजे मी दरवेळी सांगतो, ज्यावेळी मी कथा सांगतो, की ज्यावेळी तुम्ही पुणे असं म्हणता तर तुम्हाला काय येतं? छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, सावरकर, आगरकर, त्याच्यानंतर रानडे, असे खूप जण आहेत जे पुण्यामधून खूप मोठ्या लोकांची तिकडे एक काय म्हणतात पुण्यामध्ये मोठ्या लोकांची निर्मिती झाली. ते एवढे प्रसिद्ध आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं शहर आहे. जे मूळ पुणे आहे ते 18 पेठांचं आहे. त्याच्यामध्ये 7 वाराच्या 7 पेठा आणि त्याच्यानंतर मग गुरुवार पेठ पण प्रसिद्ध आहे काही ॲक्टिव्हिटीजसाठी. पण त्याच्यानंतर मग नवी पेठ येते, रास्ता पेठ येते, त्याच्यानंतर गणेश पेठ येते, त्याच्यानंतर कुंभारवाडाची एक साईड येते, तिला मोहिदुद्दीन पेठ म्हटली जाते. त्याच्यानंतर एक पेठ शिवापूर येते, गंज पेठ येते, शनिवार पेठ येते, सदाशिव पेठ येते आणि मग नारायण पेठ येते. नारायण पेठेची एक मी कथा सांगेन आणि ही कथा ऐतिहासिक आणि चालू काळ ह्याचा एक कसा आपण मागोसा घेऊ शकतो किंवा कानोसा घेऊ शकतो त्या सुवर्ण मध्यात साधलेली एक कथा आहे. नारायण पेठेमध्ये कंकाळवाडा नावाचा एक वाडा आहे. ओके. आणि ज्यावेळी तुम्ही कंकाळ म्हणतात तर कंकाळेश्वर म्हणजे भूतांचा देव. बरोबर. तर त्या वाड्यामध्ये एक विहीर आहे आणि ती विहीर फार खोल आहे. म्हणजे ती एक नाही म्हटलं तरी 200 मीटर अशी खोल विहीर आहे. आणि त्या विहिरीवरती त्यांनी जे वाड्यातले लोक आहेत राहणारे त्याच्यावरती त्यांनी पूर्ण ती विहीर पॅक केली आहे लोखंडाच्या जाळीने आणि हनुमंताचं तिथे कवच लावलंय. ज्यावेळी तिकडे जायचो त्यामुळे तो वाड्याची जी बांधणी होती ती आवडायची, की तो दगडी वाडा, एकदम सागवान लाकडाचा बांधकाम, नाही म्हटलं तरी 300-400 वर्ष जुना वाडा तो. आय वॉज लाईक की मला ती अभ्यास करायला आवडायचा. पण मला दरवेळी प्रश्न पडायचा, का बरं ह्यांनी ते लावले तिकडे तो टाक आणि ते लाल दोऱ्याने का बांधले? ते म्हटले होते की काही गोष्टी सांगता येत नाही. बरोबर. स्पेसिफिकली मी वाड्यात तर काही सांगणार नाही, तिकडचे जे आजी होत्या. आणि मग म्हणजे आजींचं नाव प्रभुणे होतं आडनाव. आणि एकदा त्या प्रभुणे आजी माझ्या घरी आल्या, भंडारकर रोडला मी राहतो. आणि मी म्हटलं आजी तुम्ही वाड्यात सांगत नाही, मला इथे सांगा काय कथा आहे. तर प्रभुणे आजीने मला चालू केली त्या का ती विहीर बाव बंद केली. ते बोलले की आमच्या इथे कमल नावाची एक मुलगी राहायची वाड्यामध्ये. भाड्याने आलेलं बिराड होतं, भाडेकरू होते ते. आणि सो वाड्यामध्ये बेसिकली कसं असतं, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड माडी म्हणजे सेकंड फ्लोअर. वाडे एवढे वाडे मोठे आडवे असतात, उभे नाही, फ्लोअर्स नसतात, पण असे फार भव्य असतात. ते बोलले ते 2 खोल्या त्यांना भेटल्या होत्या आणि नॉर्मल सकाळी तुम्ही विहिरीतून पाणी घ्या वगैरे, गोड्या पाण्याची विहीर होती, प्रोसेस वगैरे चालायची. कमल एकदा अशीच, ही खूप जुनी गोष्ट, म्हणजे आजी त्यावेळी तरुण होत्या आणि त्यावेळी जी कमल आली होती, कमल एक 17-18 वर्षाची मुलगी. आणि
कमल द मुमेंट आली तिकडे राहायला, ती म्हणायची आई मला आवाज येतोय. ती म्हणायची कसला आवाज येतोय, तर ते बोलले की कळशी आपटल्याचा आवाज येतोय. काय ते तुझा भास असेल. ते पण मला रोज 1:30-2ला आवाज येतोय रात्री. तर कमल एकदा त्या आवाजामुळे उठली आणि चिडली आणि ती बोलली की ती गेली बाहेर. तर तिथे तिला त्या बावेतून विहिरीतून आवाज आला होता की मी येऊ का. बापरे. कमलने तिला हो नाही दिली. ती घरी आली आणि तिने सेम आईला सांगितलं, म्हटली जरा अभ्यास वगैरे कर. आणि त्यावेळी कसं असायचं की 11वी मॅट्रिक असायची जुन्या काळी. तर तू मॅट्रिकलास, नीट अभ्यास वगैरे कर, हे असल्या फंद्यात पडू नको, तुझ्या मनाचे भास आहेत, अभ्यासापासून सुट्टी हवी असेल तर सांग. कमल म्हटली नाही, मला खरंच आवाज येतो. परत तिला सेम झालं. तिने एक 7-8 दिवस काही केलं नाही. गणपतीचा काळ होता, गणपतीत नंतर तिला बंद झालं. त्याच्यानंतर आवाज येणं, त्याच्यानंतर चालू झाला पितृ पंधरवडा. आणि सार्वपित्री अमावस्येला तिला तिकडे जोरात 3-3:30ला आवाज आले पुन्हा सेम. कळशी आणि हंडे आपटायचे. आता ती चिडून गेली, काय रे कोण आहे, मी येऊ का. बापरे. येऊ का. आणि 7 वेळा तिला विचारलं मी येऊ का. हा ये, कोण आहे बाबा, ये वर, एकदाचा ये आणि दाखव कोण आहे आणि मर. बोला मी येतो वर, पण मी वर यायच्या आधी मला 4 पायाचं हवंय. बापरे. आता हिला माहितीच नाही 4 पाय काय आहेत. आणि ती म्हणली नाही, याचा 4 पायाचं. मग मी तुला घेऊन जाणार, पण तू 2 पायाची, तर तुझ्याबरोबर कोणतरी आणखीन लागणार. ओके. आता ती घाबरली आणि ती पळत गेली. जशी ती पुढे पळायचा प्रयत्न करत होती तिला अंधारी आली आणि तिथं पडली. सकाळी ज्यावेळी सगळे वाड्यातले लोक जागे झाले, उठले, त्यावेळी त्यांनी कमलचं जे प्रेत होतं ते पाण्यावर तरंगताना बघितलं. बापरे. आणि मग तिचे ज्यावेळी तिकडे ती शुद्ध वगैरे झाली, नंतर लोकांना ज्यावेळी तिचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर कमल पण दिसायला लागली तिकडे. त्या विहिरीच्या तिथे बसायची आणि बोलायची त्याला वरती येऊन देऊ नका. ज्यावेळी त्यांनी तिकडे शांतता करण्याचा प्रयत्न केला, शांती करण्याचा, होमवन करण्याचा प्रयत्न केला, तर तिकडे जे आलेले गुरुजी होते ते म्हटले होते की तिला ज्याला तिने ओ दिली होती तो खवीस होता. आणि तो 4 पायाचा म्हणजे तो बळी मागत होता बोकडाचा. बरोबर. आणि तिने तिला ओ दिल्यामुळे तिने तिला खेचलं. अजूनही म्हणतात की तिकडे ती बाव बंद त्यासाठीच ठेवली आहे, पण कमल अजूनही दिसते, पण ती कोणाला त्रास देत नाही. ती त्रास देत नाही. ती बोलते, टेक्निकली हिंट देते की नका येऊ, कारण ऍट तो चांगला आत्मा होता, तो खेचला गेला. बरोबर. अशी कथा. बापरे. खूपच भयानक आणि खूप वाईट झालं कमल बरोबर. खूप वाईट झालं. येस. डेंजर आहे. येस. पुण्याचे अशी ही कथा, अशा आहेत खूप कथा. म्हणजे आपण ज्यावेळी भूतांचा मागोवा घेतो खूप प्रकार येतात आणि आपण म्हणतो मला हे दिसलं ते दिसलं, पण मला कधी कधी असं वाटतं की भयरस म्हणजे आपण ज्यावेळी ॲज अ कथाकार किंवा कलाकार स्वतःला प्रेझेंट करत असतो, त्यातला भयरस हा सगळ्यात महत्वाचा आणि अवघड असा भाग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये करुणारस येतो, आत्मरस येतो, त्याच्यामध्ये मग तुम्हाला हास्यरस येतो, क्रोध येतो. भयरस म्हणजे तुम्हाला भीती निर्माण करायची, आणि भीती निर्माण करणे फार मोठी कला आहे. आणि हास्यरस ते म्हणतात ना, हसवणं आणि घाबरवणं, कारण ऍट द एंड तुम्ही माणसाशी नाही, माणसातला आतला जो आत्मा आहे त्याच्याशी कनेक्ट करत असता. त्यामुळे ॲज अ कथाकार मला दरवेळी भयरसाच्या रिलेटेड कथा सांगायला आवडतात. तोच मी आज सांगायचा प्रयत्न केला. येस. खूप छान होत्या सिद्धेश तुझ्या कथा. येस. आणि नेक्स्ट टाइम आपण नक्कीच भेटू. अजून काही जागे वेगवेगळ्या सिटीच्या कथा आपण ऐकू तुझ्याकडून, किंवा अजून काही नवीन तुझे अनुभव जे तू बऱ्याच ठिकाणी व्हिजिट करत असतोस, ते व्हिजिट करताना आलेले अनुभव आपण नक्कीच ऐकू नेक्स्ट टाइम. थँक्यू सो मच सिद्धेश, तू आलास इकडे आणि पुण्यावरून आलास खास तुझ्या कथा सांगण्यासाठी. धन्यवाद. थँक्यू स्केरी पंपकिन मला इथे बोलवल्याबद्दल. आणि येस, प्लीज मला फॉलो करा, द मिस्टेरियस मिस्टर क्रो
माझा इंस्टाग्राम आयडी आहे. हो आणि प्लीज स्केरी पंपकिनला पण फॉलो करा, हो कारण खूप छान कंटेंट करतात ते आणि आता मराठीमध्ये पदार्पण करतात. तर प्लीज त्यांना पण लाईक, फॉलो आणि शेअर करा. हो आणि येस, धन्यवाद. धन्यवाद. आम्ही हिंदीमध्ये तसं भरपूर कॉन्टेंट हो. बनवलं आहे. खूप मोठा ऑडियन्स आम्ही जमा केलेला आहे. ओके. तर आता आम्ही आपल्या मातृभाषेसाठी मातृभाषेसाठी. येस आणि मराठी लोकांना कनेक्ट करण्यासाठी हे नवीन चॅनल चालू केलं आहे. येस. सो आय होप लोकांना आवडेल. हो. आणि जसा स्कॅरी पंपकिनला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे तसाच ह्याला सुद्धा मिळेल. येस. थँक्यू. येस, थँक्यू.